भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हे जे संविधान दिलं ते प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या मताचा हे पवित्र मत आहे। ते पवित्र मत आज संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान चाललेलं आहे। ते शांततेच्या पारदर्शकपणे कुठलाही गडबड न होता शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत व्हावं एवढीच माझी मागणी इलेक्शन कमिशनला आहे। ताई, काल तुम्ही मागणी केली होती पत्राद्वारे। ताई, इन कॅमेरा मतदान जे आहे ते 4 मतदारसंघामध्ये व्हावं असं तुम्ही सांगितलं होतं। इन कॅमेरा मतदान का घेऊ वाटतं? हे 4 मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील का वाटतायत? काय भीती वाटते तुम्हाला? एक तर मला कशाचीच भीती वाटत नाही, मला चुकीचं व्हायची काळजी आणि चिंता असते आणि त्याच्यामुळे या देशामध्ये जे मतदान व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं। बोर्डाची परीक्षा कशी असते? बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑब्झर्व्हर असतो आणि कोणीही कॉपी करून पास होऊ नये म्हणून ऑब्झर्व्हर असतं की नाही बोर्डाच्या परीक्षेत। तसंच इलेक्शनमध्ये दबदबती चर्चा सातत्याने अनेक चॅनलद्वारे आणि वर्तमानपत्रात येत होती, म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे व्हावं याच्यासाठी ती मागणी केली होती। काल संध्याकाळी भोर आणि बारामती मधून सारखे रात्री फोन येत होते। भोर शहरातून आणि बारामतीच्या काही भागातून रात्री 2 वाजेपर्यंत फोन येत होते। आता पोलिसांनी जे सत्य आहे आणि जे पारदर्शकपणे आहे त्याला न्याय द्या। ताई, रोहित पवारांनी काल व्हिडिओ ट्विट केले पीडीसीसी बँक बोलले का? नाही, काल रात्रीची वेळ आहे। आजकाल काय असतं ताई, टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही फोटो कुठे घेतला, किती वाजता घेतला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग असतं। म्हणजे तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमध्ये आहे बघा की मेमरीज आली की त्याच दिवशी बरोबर तो फोटो येतो। दॅट इज टेक्नॉलॉजी। दादा त्यांच्या आईंना मतदानासाठी घेऊन आले होते, जाणीवपूर्वक घेऊन आले होते आणि दादांनी सांगितलं आई माझ्या बरोबर आहे। त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो। श्रीनिवास पवार असं म्हटले, मोदींनी ज्यावेळेस त्यांच्या आईला रांगेत पाठवलं होतं पैसे देताना त्यावेळेस यांनी त्यांना नावं ठेवली होती, आता हे काय करतात? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये फार आपण न अडकता सुसंस्कृतपणे आपण संविधानाच्या चौकटीत राहून कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जसं पारदर्शकपणे आणि शांततेने मतदान झालं पाहिजे त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। ही निवडणूक जी आहे ही जी निवडणूक आहे ती कुटुंबाच्या भोवतीनं फिरली गेली, नेमकं कारण तुम्ही असं म्हणताय ते बोलणं टाळताय, परंतु सातत्याने वैयक्तिक आरोप केले गेले, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? त्यात असं एक म्हटलेलं आहे की 3च फॅमिलीमध्ये तुमची फॅमिली राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार माझ्यापासून दूर आहेत किंवा माझ्या हा खूप मोठी फॅमिली आणि बाकी माझ्या बरोबर आहे। ठीक आहे ना, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचं अधिकार। मराठी झालं सगळं। एक सशक्त लोकतंत्र में संविधान को सेंटर रखे, एक पारदर्शक तरह सत्य सामने रखे इलेक्शन होना चाहिए इस देश में। और ये तीसरी चरण का वोटिंग हो रहा है, वो शांति से होना चाहिए, यही हमारी मांग है। एक वीडियो ट्वीट किया गया जिसमें कि ये कहा गया कि एक मिनिट, 2 प्रश्न विचारताय, मला कळत आहे 2 लोक। एक वीडियो में कहा गया अजीत पवार का जो बैंक है वो रात तक काम करता रहा, आज की रात में अजीत पवार इसको डिनाई कर रहे हैं। वेल्ल्यामध्ये वेल्ला नाम का तालुका निर्वाचन क्षेत्र में है, उसके वीडियो पे टाइमिंग भी लिखा है क्योंकि टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ चुकी है अभी कि आप जब वीडियो या फोटो लेते हैं और अगर 1 साल नहीं 5 साल के बाद भी वो मेमोरीज में आ जाता है और बोलता है कि अरे मेमोरीज 5 years ago, और उस पर टाइम भी आता है। तो मेरे
देखने में भी आया है। 3-4 घटना हुई है। कल रात को वेल्ला में पीडीसीसी बैंक खुली हुई थी, पहला मुद्दा। दूसरा, भोर में बहुत सारी गाड़ियां पकड़ी गई, ऐसा वीडियो घूम रहे। और तीसरा, बारामती में भी कई जगहों में ऐसी खबरें आ रही है। तो बारामती, भोर, बहुत सारी जगहों से ऐसे वीडियो आ रहे हैं। जो मुझे फोन करके बोल रहा है, मैं उनको बड़ी विनम्रता से कह रही हूँ कि आप पुलिस थाने जाइए। ये देश संविधान से चलता है, किसी की मर्जी से नहीं। तो आप पुलिस स्टेशन जाइए और वहाँ जो भी आपको गलत होता दिखे वो पुलिस स्टेशन में हम सब ने जाके उसको याचा आगामी काळात मतदानावरती काही फरक पडेल का? साहेबांची तब्येत कशी आहे? ये सब घटनाएं घट रही है, आपकी तरफ से हो रही है, आपके कोई लोग हैं जो ऐसी प्रकार के देखिए मेरे ख्याल से इलेक्शन कमीशन, वीडियो और पुलिस थाना, उन पे थोड़ी सा हम विश्वास रख सकते हैं। ताई, याचा काही परिणाम होईल का मतदानावरती? काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगू, मी एवढा विचार करत नाही. माझा भारतातल्या संविधानावर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मायबाप जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. पीडीसीसी बँकेचा व्हिडिओ, त्याची वेळ आणि त्याचं हे माझ्याकडे आलेलं आहे. तर मी तिथल्या ज्यांनी पाठवलं त्याला विनंती केली की बाबा रे, तू हे पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला पाठव, कारण का बाकीचं मला माहिती नाही. मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेलं आणि करत राहणार. रूल्स आर मेड टू बी फॉलोड. Prime Minister is telling that foreign forces are influencing election in India. I haven't heard it, so I will not be able to. I am not in a position to comment on And it. he also made an accusation that Congress is creating fear in Muslims. Well, this country, I pay respect to Bharat Ratna Dr. Baba Saheb Ambedkar ji, who gave us one of the finest constitutions, not just in India but in the world, and the equality of everybody getting one vote. So I have only gratitude in my mind towards them. सक्षम न्यूज 24.